आज आपण चहाबरोबर खाण्यासाठी स्नॅक्स बनवणार आहोत. संध्याकाळच्या वेळी मुलांना भूक लागते, मग त्यावेळेस काय स्नॅक्स द्यावं हे कळत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. कारण ही पौष्टिक आहे. कारण यामध्ये आपण अगदी कमी तेलाचा वापर केला आहे. साधारण 2 छोटे चमचे एवढा तेलाचा वापर केलेला आहे आणि गव्हाच्या पिठापासून आपण हे बनवलेलं आहे. त्यामुळे मुलांना तुम्ही बिनधास्त देऊ शकता. अगदी टिफिनमध्येही देऊ शकता. खाण्यासाठी अप्रतिम आहे. एकदा मुलांना दिलात ना तर नेहमी हेच म्हणून मागतील, एवढं चविष्ट लागतं. आणि घरामध्ये जे साहित्य असतं त्यापासून तुम्ही बनवणार आहोत, त्यामुळे कमीत कमी मसाल्यांचा आणि कमीत कमी तेलाचा वापर करून हे स्नॅक्स कसं बनवायचं ते पाहूया. तर त्यासाठी आम्ही इथे घेतलेलं आहे एका कढईमध्ये पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे. 1 ग्लासभर पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर इथे मी पालकची थोडीशी पानं घेतलेली आहेत. देठासहितच घ्यायची आहेत. मोठे मोठे देठ मी काढून टाकले आहेत आणि देठासहित साधारण 20 पानं असतील एवढं मी घेतलेलं आहे. आता याला झाकून आपण शिजवून घेऊया. एकदम मीडियम गॅसवरती मी चांगलं असं मस्त पालक शिजेपर्यंत. पालक शिजायला जास्त टाईम लागत नाही, 2-3 मिनटामध्ये पालक मस्त शिजून येतो. तर बघा आता आपला पालक आहे मस्त शिजला गेलेला आहे. तर याला काढून आपण थंड करून मिक्सरमधून वाटून घेऊया. पालक थंड होईपर्यंत आपण जी भाजी लागणार आहे बटाट्याची ती बनवून घेऊया. त्यासाठी 2 बटाटे घेतलेले आहेत उकडलेले मी आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे किंवा मी किसणीवरती तुम्ही किसून घेऊ शकता. तर मी चमच्याने एकदम बारीक करून घेतलेलं आहे. गुठळा वगैरे राहायला नाही पाहिजेत ना, त्यामुळे चांगलं असं एक जीव करून घ्यायचा आपल्याला बटाटा. तर बघा बटाटा आपला मस्त एक जीव झाल्यानंतर यामध्ये आपण घालूया 2 चमचे एवढा कांदा. जास्त घालायची गरज नाही, अगदी बारीक चिरलेला 2 चमचे कांदा घालायचा आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. सोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची. आता इथे मुलांना देणार आहोत स्नॅक्स, त्यामुळे मी हिरवी मिरची न घालता लाल मिरचीच घालणार आहे. चवीनुसार लाल मिरची पावडर घालते. चवीनुसार मीठ, पाव चमचा एवढी हळद घालायची आहे आणि 1 चमचा मी लाल मिरची पावडर घालते. आता जर तुम्हाला मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 मिरची घालू शकता. सोबतच चटपटीत चवीसाठी इथे अर्धा चमचा आमचूर पावडर घालते किंवा मग अर्धा चमचा चाट मसाला 1 चमचा लिंबू रस घातला तरी चालेल. आता हे सर्व साहित्य आपण मस्त असे एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे मसाला व्यवस्थित बटाट्यांमध्ये लागेल. आता बघा मस्त असं आपलं बटाट्याची भाजी जी आहे तयार झाली आहे. मस्त कलरही आलेला आहे. तर आता ही ठेवूया साईडला आणि मी पालकही वाटून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर. तर बघा मस्त अशी हिरवागार असा पालकच्या पेस्टला कलर आलेला आहे. तर आता काय करायचं आपल्याला, घ्यायचं एक मोठंसं असं भांडं, एक बाऊल घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 कप एवढं गव्हाचं पीठ. घरातला कुठलाही कप घ्या आणि त्याने 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढा ओवा घालते. ओवा थोडासा हातावरती कुस्करून घालायचा आहे. गॅसेसचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही आणि चवीलाही खूप छान लागतं. आता यामध्ये आपण जास्त काही मसाले घालणार नाही, फक्त थोडीशी घालायची. अर्धा चमचा एवढा कसुरी मेथी, मस्त टेस्ट लागते आपल्या स्नॅक्सला. चवीनुसार घालूया मीठ आणि आधी हे सर्व साहित्य आपण हे जे पालकचं पेस्ट केली होती ती घालून मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर पालकची पेस्ट आधी थोडी थोडी घालून घ्यायची आहे, कारण जसं लागेल तसं आपण यात घालत जाऊ. नाहीतर आधीच एकसाथ घालून घेतला तर मग पीठ पातळही होऊ शकतं. त्यामुळे थोडं थोडं घालून आपण हे मळून घ्यायचं आहे. आणि आता आपण जे पालक उकळवण्यासाठी पाणी वापरलं होतं तेच मी पाणी ठेवलेलं आहे. ते मिक्सर जारमध्ये आपण हे घालून त्याच पाण्याचा वापर करायचा आहे. तर हे मिक्सर जारमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि तेच पाणी आता मी पीठ मळण्यासाठी वापरणार आहे. तर बघा अगदी थोडंसं पाणी घालून मी पीठ मळून, आणि हा आपल्याला ना घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे, जास्त पातळ नको आहे. जसं जर पातळ केलं तर मग पीठ जे आपण स्नॅक्स बनवणार आहोत ते आपल्याला रोल करताना प्रॉब्लेम होईल. त्यामुळे घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर मग पालकचं प्रमाण वगैरे तुम्ही थोडं जास्त घालून तुम्ही मस्त असं भरपूर लोकांसाठी स्नॅक्स बनवू शकता. तर हे कमीत कमी 3-4 जणांसाठी स्नॅक्स पुरतं. तर घट्ट पीठ मळून झाले आहे. आता याचा आपण एक गोळा करून सुकं पीठ लावून याला लाटून घेऊया. तर सुकं पीठ लावून घ्यायचं आणि याला मस्त असं थोडी अशी जाडसर आपण जे रोजच्या पोळ्या लाटतो त्याच्यापेक्षा थोडी जाडसर अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे.
तर बघा मी पूर्ण मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे. तर इतपत अशी जाडसर पोळी लाटून घेतल्यानंतर आपण सफेद तीळ वरून लावायचे आहेत. त्यामुळे दिसायलाही खूप छान दिसतात आणि आपलं जे स्नॅक्स आहे मस्त खाताना कुरकुरीत लागतं. कारण तीळ जेव्हा तेलामध्ये थोडेसे तळले जातात ना, खूप छान लागतात कुरकुरीत. आता व्यवस्थित सर्व ठिकाणी आपण तीळ पसरवून घेतल्यानंतर लाटणीच्या साहाय्याने थोडंसं हलकंसं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे तीळ व्यवस्थित चिकटले जातील. तर बघा असे हलक्या हातानेच लाटायचं आहे. आणि बघा मस्त असे आपले तीळ चिकटले गेलेले आहेत पोळीला. तर आता ही जी तिळाची बाजू आहे ती आपल्याला पलटून खालच्या साईडला ठेवायची आणि बिना ते तिळाची बाजू वरच्या साईडला घ्यायची आहे. यावरती आपण लावणार आहोत आपण जे बटाट्याची भाजी बनवून घेतली होती ती. तर ही बटाट्याची भाजी पूर्ण आपण पोळीला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. पूर्ण पोळीवरती आपण ही भाजी लावून घेणार आहोत. थोडं किनाऱ्यापासून थोडंसं अंतर ठेवायचं आहे, जास्त नाही, अगदी थोडंसं पाव इंच एवढं. म्हणजे कसं आपण जेव्हा स्नॅक्स याला फोल्ड करू तेव्हा ती भाजी आपली बाहेर येणार नाही. त्यामुळे अगदी लक्षात ठेवा, थोडंसं अंतर ठेवायचं आहे, जास्त नाही. तर व्यवस्थित अशी मी पसरवून घेतलेली आहे भाजी आणि जाडसर लेअर लावलेली आहे. तर बघा थोडं किनाऱ्यांपासून थोडी जागा सोडलेली आहे. आता याला आपल्याला गोल गुंडाळी करायची आहे आणि घट्ट असं गोल करत जायचं आहे, रोल करत जायचं आहे. अजिबात पोकळी राहिली नाही पाहिजे. त्यामुळे थोडं हाताने दाबून याला आपण असं गोल गुंडाळत जायचं आहे. तीळ लावल्यामुळे किती छान दिसते बघा आणि खरंच खूपच छान लागतं हे स्नॅक्स. तर एकदा बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आता गोल गुंडाळून थोडा वेळ आपण असं रोल करून घेऊया, म्हणजे कुठे गॅप वगैरे राहिला असेल तो कवर होईल आणि चांगलं असं घट्टसर आपला ह्या गोळा तयार होईल. तर बघा मस्त असं गोल केल्यानंतर आपण याची पीसेस कटिंग करून घेणार आहोत. तर अशी आता तुम्हाला स्नॅक्स किती मोठं हवं आहे, छोटं हवं आहे, पातळ हवं आहे, त्यानुसार तुम्ही ह्याचे पीसेस कट करू शकता. साधारण अर्धा इंच एवढेच आपण तुकडे करून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने हे स्नॅक्स आपलं दिसतं. तर हलकंसं आपण वरून फक्त थोडेसे तीळ लावून घेऊया. दोन्ही साईडने हलकेसे तीळ लावून घ्यायचे आहेत आणि थोडंसं हलक्या हाताने दाबायचं आहे, म्हणजे तीळही चिकटतील आणि स्नॅक्स थोडंसं चपटं होईल. बघा या पद्धतीने. तर असंच आपण जे सर्व स्नॅक्स मी बनवून घेतलेले आहेत. आता याला फ्राय करण्यासाठी आपण अगदी 2 चमचे एवढंच तेल घेतलेलं आहे, जास्त नाही. साधारण 2 छोटे चमचे मी तेल घेतलेलं आहे, बस. जास्त तेलाची गरज नसते आपल्याला या स्नॅक्ससाठी. तर हे खूप छान लागतं. तर एकदा बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. याआधीही पालकपासून स्नॅक्स ची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. अशा चटपटीत स्नॅक्सच्या रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत, त्या जाऊन तुम्ही पाहू शकता. मस्त मुलांना बनवून देण्यासाठी स्नॅक्स आहेत. तुम्हाला नेहमी एकच स्नॅक्स खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे पौष्टिक आणि चविष्ट असे हे स्नॅक्स बनवा आणि मस्त एन्जॉय करा. पार्टी वगैरे असेल त्यावेळेस ही पार्टी स्टार्टर वगैरे तुम्ही बनवू शकता. तर रेसिपी कशी वाटली आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते बघा आणि वरून तिळाचाही मस्त असा लूक आलेला आहे आपल्या स्नॅक्सला. तर जास्त एकदम खरपूस असं करायची गरज नाही आहे. डीप फ्राय न करताही खूप छान लागतं. तो थोड्या वेळाने आपण आलटून पलटून हे स्नॅक्स जे आहे फ्राय करून घेणार आहोत. तर बघा आपलं मस्त असं स्नॅक्स तयार झालेलं आहे. तर झटपट बनवा, मस्त एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही रेसिपीचा आनंद घेता येईल.